पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमिनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमिनोरा यस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे शिवाजीनगरमधील संघटनेच्या बॅडमिंटन संकुलामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 80 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले। असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नातू, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सुशील जाधव, स्पर्धा चिटणीस राजू बाग, खजिनदार सारंग लागू, सल्लागार अतुल बिनीवाले, गिरीश नातू, सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। रक्तदान शिबिराचे यंदा दुसरे वर्ष आहे। अनिरुद्ध देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमिनोरा यस फाउंडेशन तर्फे 25 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हडपसरमधील अमिनोरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये काम करणाऱ्या अवंतिकांचे, कामगारांचे आणि हाऊसकीपिंग महिला कर्मचाऱ्यांचे सुमारे 250 जणांचे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली। तसेच 530 जणांची नेत्र तपासणी, 260 जणांना चष्मे वाटप, 30 जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 400 जणांच्या सायरो मॅट्रिक तपासण्या करण्यात आल्या। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजमधील 32 विद्यार्थिनींना 10 लाख रुपयांच्या मीरा देशपांडे शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं। तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 18 जणांना परशुराम पुरस्कार प्रदान करण्यात आला। या उपक्रमामध्ये बीजे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, परशुराम रुग्णालय, चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूण, HV देसाई आय हॉस्पिटल, ब्रीथ फ्री, जनकल्याण रक्त केंद्र, शॉस फाउंडेशन कोल्हापूर या संस्थांनी योगदान दिले। तसेच डॉक्टर लता भोईर, अधिष्ठाता बीजे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लाप्पा जाधव, HV देसाई हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शहा, परवेज बिलमोरिया, परशुराम मेडिकल हॉस्पिटलचे डॉक्टर सचित उत्पात, डॉक्टर अनुपम मिलिंद काळे, सिप्ला फाउंडेशनचे प्रमोद आदी विविध क्षेत्रातील मान्यवर या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते। अनिरुद्धजींच्या अध्यक्षतेखाली गेल्या 16 वर्षांमध्ये 2011 पासून ते अध्यक्ष आहेत। 15-16 वर्षामध्ये PDMBची खूप प्रगती झाली। आज भारतामधल्या अत्यंत प्रोफेशनली चालणाऱ्या क्रीडा संघटनांमध्ये एक म्हणून PDMB गणली जाते आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बॅडमिंटनसाठी काम करणाऱ्या ज्या संघटना असतील त्यामधली सर्वोत्कृष्ट संघटना आज PDMB म्हणून PDMBकडे पाहिलं जातं। याचं खूप मोठं श्रेय हे अर्थातच आमचे जे फाउंडर्स होते, दाईसाहेब नातू असतील, अविनाश वार्धेकर असतील, यांना तर जातंच। त्यानंतर अण्णासाहेब नातूंनी ते काम चालू ठेवलं आणि त्यानंतर अण्णासाहेबांच्या बरोबरीने अनिरुद्धजी देशपांडे 2011 पासून संघटनेमध्ये आले आणि त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये खूप मोठे इव्हेंट्स हे PDMBमध्ये घडवले आणि त्याचंच आज ती फलश्रुती आहे की पुणे जिल्ह्यातलं बॅडमिंटन वाढतं आहे आणि खूप चांगलं कार्य हे बॅडमिंटन क्षेत्रामध्ये केलं जातं आहे या संघटनेच्या मार्फत। धन्यवाद। हां, म्हणजे हा तर खरं तर पुणे बॅडमिंटन हे पुण्याचं जन्मगाव आहे, जन्मस्थान पुणे आहे। 1870च्या सुमारास पुण्यामध्येच हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला। काही इंग्रज मिलिटरी ऑफिसर्सच्या माध्यमातून तो खेळला गेला। तेव्हा पहिलं नाव याचं पुणा गेम असंच आहे। त्यामुळे पुणा गेमपासून ते बॅडमिंटन झालं आणि मग ते रुजलं। पण पुण्यामध्ये बॅडमिंटन खेळ हा खूप चांगल्या पद्धतीने कायम होता, राहील आणि वाढेल आणि त्यासाठीच संघटना कार्यरत असते। आणि आमचे संघटनेचे ज्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणू असे अनिरुद्धजी देशपांडे, त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं। ते खूप चांगला सपोर्ट देत असतात। आर्थिक असेल किंवा अन्य कोणत्याही स्तरावरती आपल्याला त्यांचा काही मदत लागत असेल ती कायम अत्यंत उत्साहाने अनिरुद्धजी आम्हाला देत असतात। त्यामुळेच खरं तर या संघटनेचं काम अत्यंत उत्तम आणि कुशलपणे चालू आहे। नमस्कार, मी विवेक कुलकर्णी, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य सामाजिक अधिकारी म्हणून काम करतो। सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि अमिनोरा यस फाउंडेशनचे अध्यक्षही ते आहेत, अनिरुद्ध देशपांडे सर। यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 25 मार्च ते 5 एप्रिल अशा 10 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। अमिनोरामध्ये जे सिटिझन्स राहतात त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला, त्यांना आपण अमिनोरा अवंतिका क्लब गेल्या 10 वर्षापासून काढलेला आहे। अशा 2200 सभासदांपैकी 550 महिला अवंतिकांचं आपण
त्यांच्या कुटुंबांचं त्यांचं आय चेकअप कॅम्प घेतला. त्याच्यातले जवळजवळ 250 चष्मे आपण त्यांना दिले. 30 कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स आपण आता करतो आहोत. ब्रेस्ट कॅन्सर चेकअप आपण जवळजवळ 250 महिलांचं केलेलं आहे आणि स्पायरोमेट्रिक टेस्ट जवळजवळ 400 महिलांचं केलेलं आहे. परशुराम हॉस्पिटल चिपळूण इथल्या नर्सिंग कॉलेजच्या, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजच्या 35 विद्यार्थिनींना जवळजवळ 10 लाख रुपये स्कॉलरशिप, मीरा देशपांडे स्कॉलरशिप म्हणून 25 मार्चला दिली. आणि ब्लड डोनेशन कॅम्प एकूण 4 आयोजित केलेले होते. साधारणपणे 365 बाटल्या गोळा करण्याचा संकल्प होता. त्यातला पहिला कॅम्प अमनोरा मॉलमध्ये झाला, नंतर अमनोरा टाउनशिपमध्ये झाला, चिपळूणच्या परशुराम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये झाला आणि आजचा पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमध्ये हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये BJ मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटलचे डीन आदरणीय डॉक्टर एकनाथ पवार, डॉक्टर लता भोईर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लप्पा जाधव, HV देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शहा, परवेज बिलमोरिया, सिप्ला ब्रीथ फ्रीचे प्रमोद आष्टेकर, UB लाईफ सायन्सेसचे रोटरी क्लब पुणे कात्रज आणि पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांचं आणि परशुराम हॉस्पिटल चिपळूण यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. या निमित्तानं संवेदना जागृत व्हावी आणि गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं एवढाच मागचा उद्देश होता.